दंडवत हो. हे भेटीच्या संदर्भातलं वचन आहे. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडस आहे. आता स्वामींनी भेटीच्या वचनामध्ये काही जी वचनं सांगितलेली आहेत त्याच्यात ते वचन येतं की भ्रमत भ्रमता भेटी का आपजोनी भेटी. म्हणजे ईश्वर साधक जे आहेत त्या ईश्वर साधकांची भ्रमत भ्रमता भेटी म्हणजे सहज तुम्ही त्या वाटेने चाललेले आहात आणि मग तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी आमके आमके वासनिक राहतात किंवा साधू राहतात, अधिकरण आहेत किंवा स्थान पण आहे. तर भ्रमत भ्रमता भेटी म्हणजे सहजपणे तुमची त्यांची त्या ठिकाणी भेट होणार आहे तर ती भेट घेऊन घ्यायची. किंवा आपजोनी भेटी म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की आपला आमका आमका संदेह आहे किंवा आमका आमका काहीतरी प्रश्न आहे किंवा आमका प्रसाद वंदन आपल्याला करायचं आहे तर तो कोणाकडे आहे, ते यांच्याकडे आहे, ते या मार्गामध्ये आहे, आश्रमात आहे किंवा यांच्या घरी आहे. तर तेव्हा आपजोनी भेटी म्हणजे आवर्जून त्यांची भेट घ्यायची. म्हणजे तो रूट जरी नसेल आपला जाण्याचा येण्याचा तरी सुद्धा आपण आवर्जून तिकडे थोडं 2 पावलं आतमध्ये जायचं आणि त्यांची भेट घ्यायची. आणि मग ती जी काही भेट असते ती भेट घेत असताना तुम्ही जर का त्या अधिकरणांना, साधूंना किंवा वासनिकांना जर का भेटलात तर त्या ठिकाणी ज्ञान चर्चा होणं जास्त आवश्यक आहे. जसं आता आपल्याला इथे का बोलवलं आज, आता सगळेजण मला घरी बोलवतात, मग घरी गेल्यानंतर काय असतं, चहा पाणी, कधी आलात, कुठे चाललेत, वर एवढ्या बोलण्यामध्ये एक वेळ निघून जातो, अर्धा तास. असं सगळ्यांच्या घरी मी जात राहिलो तर काय होईल, फक्त तेवढंच होईल. पण मग माझं म्हणणं असतं की नाही, जर का माझी भेट घ्यायची असेल तर मग त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, धर्मवार्ता काहीतरी होणं आवश्यक आहे. आता लक्षात घ्या की मी जिकडे चाललेलो आहे, माझं जिथे आता निरूपण आहे त्या निरूपणापासून हे ठिकाण खूप लांब आहे. म्हणजे माझा जो जाण्याचा रस्ता होता तिथून सुद्धा हे ठिकाण खूप आतमध्ये आहे. तरी सुद्धा मी इकडे का आलो, कारण की या ठिकाणी मला हे माहिती आहे की इथे धर्मवार्ता ही होतेच. आणि मी जेव्हापासून इथे कालपासून आलोय तेव्हापासून काल संध्याकाळी का असेना, आज सकाळी असेना का, परत जिथे गेलो तिथे का असेना का, सगळीकडे धर्मवार्ता चालूच आहे. मग आज संध्याकाळी पण वेळ जो रिकामा आहे आपलं त्याच्यामध्ये पण काय झालं पाहिजे, धर्मवार्ताच झाली पाहिजे. म्हणजे अशी जर का आपली भेट होत असेल तर ती भेट अधिक महत्वाची असते. तुम्हाला असं वाटतं की नाही बाबांनी यावं, चहा पाणी सगळं घ्यावं, आम्हाला ते घडलं पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की त्याही पेक्षा तुम्हाला अन्नदान घडतच राहतं आणि आम्ही अन्नदान स्वीकारतच राहतो. परंतु त्याही व्यतिरिक्त तुमच्या आमच्या भेटीमध्ये जर का धर्मवार्ता झाली, धर्मचर्चा झाली, काही लीळा वचन याचा अर्थांतर जर का काहीतरी झालं तर काय होतं, तो लाभ अधिक महत्वाचा आहे. म्हणजे एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडच आहे. स्वामींनी या भेटीला काय महत्व दिलेलं आहे की जीव जीवाची जरी भेटी झाली तरी ईश्वर भेटी सारखं ते गोमट लागणार आहे. प्रत्यक्ष ईश्वर भेट नाही आहे परंतु ईश्वर भेटी सारखं आहे. का बरं असं, कारण की जेव्हा केव्हा वासनिक भेटले, वासनिक आणि साधू भेटले. आता याच्यामध्ये जर का मी तुमच्या घराची चौकशी करत राहिलो आणि अन्य वार्ताच करत जर का राहिलो तर काय होईल, त्याच्यामधनं ईश्वर ज्ञान चर्चा काही होणार नाही. पण जेव्हा आपण वचनासंदर्भात बोलू, लीळे संदर्भात बोलू तेव्हा देवाची आठवण होईल आणि सोबतच स्वामींनी जे काही धर्मवार्ता सांगितलेली आहे त्या एका वचनाचं अनुपालन होतं. एकमेकांना भेटल्यानंतर आपण दंडवत करतो. एरवी आपण एकमेकांना कुठे भेटतो का, असं रोज आवर्जून भेटत नाही कोणी. काहीतरी धर्मकार्य असेल त्याच ठिकाणी तुम्ही एकत्र येता तेव्हा दंडवत होतो. म्हणजे एकमेक साधकांना आपण दंडवत करतो, तो एक दंडवताचा लाभ होतो. त्यासोबतच तुम्ही इथे आल्यानंतर नामस्मरण करता, म्हणजे त्यामुळे सुद्धा तो एक वचनाच्या पालनाचा एक लाभ आपल्याला होतो.
म्हणजे देवाने सांगितलेल्या त्या त्या वचनाचा विधीचा आपण या ठिकाणी लाभ घेत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की स्वामींनी सांगितलं की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. ज्या ज्या ठिकाणी धर्मवार्ता होते त्या त्या ठिकाणी परमेश्वराचं अवस्थान कृपादृष्टी त्या ठिकाणी प्रगट होत असते. आपल्याला ती जाणवत नाही. म्हणजे कधी जाणवणार नाही? जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव नाही घेणार तोपर्यंत नाही जाणवणार. पण जर का त्याचा अनुभव तुम्ही घेतलात तर तुमच्या लगेच लक्षात येतं की आपण एखाद्या मार्गात जातो त्या ठिकाणी म्हणजे घरामध्ये इतकं अस्वस्थ असतो आपण आणि सहज मंदिरात जरी जाऊन बसलो तरी बरं वाटतं. हे काय आहे? त्या ठिकाणी सतत जे धर्मचर्चा चालते, नामस्मरण चालतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा दृष्टी आहे. मार्गात तुम्ही गेलात, एरवी तुम्हाला घरी अलार्म लावून जाग येत नाही, पण मार्गामध्ये बरोबर 4 वाजता 5 वाजता तुमचे डोळे आपोआप उघडतात. तुम्हाला आश्चर्य वाटतं घरी तर जागच येत नाही, इथे कसं काय? आणि त्या ठिकाणी सतत परमेश्वराचं धर्मकार्य चालतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वराची कृपादृष्टी सतत असते. म्हणजे ज्या ठिकाणी धर्मवार्ता धर्मचर्चा चालते त्या ठिकाणी परमेश्वराचं कृपादृष्टी प्रसन्नता रूपी अवस्थान त्या ठिकाणी असतंच. आणि त्या ठिकाणी आपण जर का त्या धर्मवार्तेमध्ये सहभाग घेतला, त्या धर्मवार्तेचं श्रवण केलं किंवा त्या धर्मवार्तेमध्ये आपण काही आपलं धर्मचर्चेमध्ये आपण बोललो, सहभाग घेतला, काही प्रश्न उत्तर केले, तर तुम्हाला वाटेल की आमचे प्रश्न कसे आहेत, काय आहेत, लोक हसतील. परंतु तुमचा प्रश्न फक्त तुमचा प्रश्न नसतो, तो सगळ्यांचाच प्रश्न असतो. तो एकदा विचारला की बाकीच्यांना बरं वाटतं की बरं झालं हा प्रश्न विचारला, बरं का हा प्रश्न माझा पण होता. त्याचा लाभ सगळ्यांना होत असतो. आता त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की तुमच्या धर्मचर्चेतली तुमची उपस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी महत्वरूपी ठरत असते की परमेश्वराला पण तुमच्या प्रश्न केल्यामुळे देवालाही हे जाणवतं की बाबा ह्या धर्मवार्तेशी संबंधित व्यक्ती आहे. तुमच्यामुळे धर्मवार्तेला अजून बळ मिळतं, अजून धर्मवार्ता वाढते. आपल्यामुळे अन्य वार्ता तर अनेक वेळा वाढत असते. अन्य वार्ता केल्यानंतर काय कधी कधी असं होतं की विषय संपून जातात बरं का, सगळीकडचे विषय बोलून झाले, मग ते आठवतात अजून काय अजून बोलता येईल का कोणाबद्दल काय, मग कुठलं तरी इकडचं तिकडचं शोधून काढलं जातं. नाहीच कुठला विषय भेटला तर राजकारणाचा विषय असतोच, मग त्याच्यावर बोलायचं. आपण अन्य वार्ता वाढवतो परंतु धर्मवार्ता पण वाढवता आली पाहिजे. अशा प्रकारे वासनिक भेटले तरी सुद्धा धर्मचर्चा झाली पाहिजे. तुम्ही वासनिक भेटल्यानंतर एकदा तुम्ही एकमेकांशी एकदा बोलून घ्या, पाणी आलं की नाही वगैरे, ते काही स्वयंपाक झाला की नाही, जेवण झालं की नाही, एकदा 5-1 मिनिटं बोलून घ्या. हे त्याच्यानंतर मग विचारा की कुठली लीळा वाचली तुम्ही, असं एकमेकांना विचारायची सवय करा. त्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतः एक विचार करावा लागेल की रोज आपण एक लीळा वाचायची आणि रोज एखादं दुसरं वचन पाठांतर करायचं. आता तुम्ही एकमेकांना जेव्हा भेटाल तेव्हा तुम्ही विचाराल की किती वचनं पाठ झाली, कुठली लीळा आज वाचली. म्हणजे ही चर्चा तुमच्यामध्ये झाली पाहिजे. वासनिकांना भेटल्यानंतर, वासनिक आणि साधू भेटल्यानंतर काय झालं पाहिजे की तुमचं काय अन्नदान विधी वगैरे आहे ते तर तुम्ही करा साधूंच्या ठिकाणी, पण एखादा प्रश्न तरी तुमचा त्यांच्याकडे असला पाहिजे. एखादं वचन असेल, एखादी लीळा असेल, तुमच्या घरामध्ये तुम्ही धर्मचर्चा घडवून आणली पाहिजे. म्हणजे काय होतं की याच्याने तुमचं घर जास्त पवित्र होतं. आणि अशा पद्धतीने आपण एकमेकांना भेटलो आणि जर का धर्मचर्चा झाली तर ईश्वर भेटीचा लाभ होतो. का बरं असं म्हटलं देवाने? कारण की जेव्हा केव्हा देव भेटतील तेव्हा देव काय बोलतील आपल्याशी? अन्य वार्ता करतील का देव? देव विचारतील तुमच्याकडे पाणी बरोबर येतं का, थंडी पडली का या वेळेला, हे विचारतील का देव? नाही. त्यावेळेला तुमचं काय अज्ञान आहे ते परमेश्वर अज्ञान तुमचं फेडतील. एखादा प्रश्न तुम्ही केला त्याच्याविषयी यथार्थ ज्ञान परमेश्वर तुम्हाला देतील. हे परमेश्वर भेटल्यानंतर काय करतील, आपले दोष नासतील, आपली योग्यता वाढवतील. तसं धर्मचर्चा केल्याने काय होते, योग्यता आपली वाढते, आपले जे काही अज्ञान असतं ते नासतं. आपला जर काय अविधी असेल कुठला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये नासला जातो. आता तुम्हाला आश्रमात कशी काय जाग येते स्मरणाला, घरी का नाही येत?
कारण की घरी इथे मळीनत्व आहे आपल्याला, आणि आश्रमात गेल्यानंतर ते जाण्याचे जे कष्ट आहेत, तिथे गेल्यानंतर जे काही दंडवत विधी होतो, देवपूजा वंदन होते, तुमचा भाव थोडासा वाढतो आहे की ना. घरच्यापेक्षा तिकडे जास्त भाव वाढतो आपला. त्याच्यामुळे त्या संबंधित आपल्याकडे काही अडथळा असेल, अयोग्यता असेल, मळीनत्व असेल, अनधिकार असेल, तर तो तिथे नासल्या जातो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्त सात्विक वाटतं, चांगलं वाटतं. आणि परत तिकडून आपण घरी यायला निघालो की ते मळीनत्व परत वाढत जातं, कारण की घरचे विचार सुरू होतात. तुम्ही घरी जरी आलं तरी तुम्हाला मळीनत्व येणार नाही, परंतु घरी येताना घरचे विचार तुमचे सुरू होऊन जातात की आता पाणी भरायचं, हे करायचं, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा, हे विचार चालू झाले की परत घरचे विचार अंतःकरणात आल्यानंतर परत मळीनत्व यायला सुरुवात होते. परत घरी येईपर्यंत आपण जैसे ते तैसे होऊन जातो. म्हणून या ठिकाणी परमेश्वर भेटीचा लाभ आत्ता तर आपल्याला होणार नाहीये स्पष्टपणे. म्हणजे प्रत्यक्ष देव आपल्याला भेटणार नाहीयेत. आता देव कधी भेटतील? स्वामी सांगतात आता तुम्हा नव्या संबंध. भट्टोबासांना सांगितलं आता कधी भेट होईल? पुनःसंबंधित भेट होणार आहे. आता पुनःसंबंधी भेट होणार हे देवानी सांगून ठेवलेलं आहे. जे आपल्याला जर कोणी म्हटलं की आम्ही तुम्हाला बस स्टॉपला भेटू, मग आपण काय करणार? आपण सगळी तयारी करणार आणि कुठे जाणार? लगेच बस स्टॉपला आपण त्या वाजता पोहोचणार, बरोबर. किंवा तुम्हाला सांगितलं निरूपण आहे 5 वाजता, तुम्ही लगेच तयारी वगैरे केली, बरोबर त्या वाजता तुम्ही या ठिकाणी पोहोचलात. म्हणजे तुम्हाला ती प्रक्रिया करावी लागते. तसं देवाने सांगितलं की पुनःसंबंधी आम्ही तुम्हाला भेट देऊ. आता पुनःसंबंधी जाण्यासाठी काय करावं लागेल? तिथला पत्ता पाहिजे ना. पुनर्भेट आपली देवाची आपली होणार आहे, पुनःसंबंधी होणार आहे, त्यासाठी तिथे जन्मावं लागेल. तिथे जन्मण्यासाठी हा जन्म कसा द्यावा लागेल आपल्याला, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल की आपण इथे असं जगलो पाहिजे की पुनःसंबंधी आपला जन्म झाला पाहिजे, असं जगणं आपलं या जन्मामध्ये असलं पाहिजे. म्हणजे तिकडची भेट जी आहे ती आपली निश्चित होते. जर का तुम्हाला योग्य स्थळी पोचायचंय तर योग्य वेळी निघावं लागेल, योग्य ती गाडी पकडावी लागेल. तुम्ही जर का घरातनं आज 8 वाजता निघाले तर तुम्ही 5 वाजता इथे पोहोचू शकता का? संध्याकाळी तुम्ही 7ला 8ला जर का निघाला तर प्रवचन स्थळी 5 वाजता पोहोचू शकता का? तुम्ही नाही पोहोचू शकणार. म्हणून तुम्हाला त्याच्या आधी निघावं लागेल, त्या वेळेत निघावं लागेल, तर वेळेत तुम्ही इथे पोहोचाल. तसंच आहे की परमेश्वराची जी आणि आपली भेट आहे ती पुनःसंबंधी होणारच आहे, पण ती होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या इथले जे भेटीगाठी आहेत, वासनिक वासनिकांच्या, वासनिक साधूंच्या, साधू साधूंच्या, ही तिसरी भेट. मग ती जी भेट आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला धार्मिक करता आली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला धार्मिक बोलता आलं पाहिजे, धार्मिक क्रिया करता आल्या पाहिजेत. एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्याकडची एखादी लीळा आपल्याला माहिती पडली पाहिजे, आपल्याकडची लीळा एखादी त्यांना माहिती पडली पाहिजे. आपण जसं आता संक्रांत झाली ना, ते तिळगुळ काय केल्या जातात? दिल्या जातात आणि घेतल्या जातात. आणि ते म्हणतात की तिळगुळ घ्या, आणि तिळगुळ घ्याच म्हणतात की खा म्हणतात? नाही, तिळगुळ घ्या, हे खाऊ नका, फक्त घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. आता तिळगुळ खा आणि गोड गोड बोला असं म्हटलं पाहिजे, परंतु घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. म्हणजे काय केलं जातं? आदान प्रदान केलं जातं. ते तिळगुळ देतात, आपण त्यांना देतो. म्हणजे ही देवाणघेवाण जी आहे ही व्यवहारातल्या लोकांना चांगली माहिती आहे. आपण काय एखाद्याकडनं घेतलं तर आपण त्याला ते द्यावं पण आहे ना. रिकामे पात्र ते देऊ नये, परत त्याच्यात काहीतरी बनवून आपण त्यांना वाढून ते द्यावं. हे आदान प्रदान फक्त व्यवहारापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. हे आदान प्रदान आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण आपलं असलं पाहिजे. ते जर का असेल तर काय होईल की त्यांच्याकडनं पण एखादी लीळा आपल्याला माहिती पडेल. आता तुम्हाला जर का कुठे जायचं असेल तर तुम्ही हे कराल की तिथे जाऊन लीळा सांगायची आपल्याला. म्हणजे 2-1 लीळा तरी आपल्या पाठांतर असल्या पाहिजेत, वाचून गेलं पाहिजे, आणि मग तुम्ही त्यांना लीळा सांगाल. ते तुम्हाला लीळा सांगतील एखादी, ती श्रवण करा. तुम्हाला ती लीळा माहिती आहे. आता ससिक रक्षण ही लीळा कोणी तुम्हाला सांगतंय, ती लीळा तुम्हाला माहिती आहे, पाठांतर आहे, परंतु तरी सुद्धा ती ऐका. धर्म श्रवण केल्यानंतर सुद्धा फायदा होतो बरं का. म्हणजे
आता मी निरूपण करतो याचा अर्थ मी ऐकायचं नाही का? जर का कोणी लीळा सांगत असेल तर माझी पण भूमिका तीच असली पाहिजे की मला लीळा श्रवण करायची आहे. कधी कधी असं असतं बरं का की एखादा वासनिक व्यक्ती असतो, तो व्यक्ती काहीतरी त्याचं चिंतन काय केलेलं आहे त्यांनी ते तो सांगत असतो एखाद्या वचनाचं किंवा लीळेचं, तेव्हा ते मी शांतपणे ऐकतो. कारण की मी नुसतं बोलायचं नसतं, मला श्रवण सुद्धा करायचं आहे, तेव्हा दिल्या घेतलं जाईल. अशा प्रकारची जर का भेट असेल तर परमेश्वर भेटीची योग्यता होते. म्हणजे जर का ती धर्मवार्ता आपण निर्माण केली, धर्मवार्तेत सहभाग घेतला आणि धर्मवार्तेचा जर का लाभ घेतला तर त्या ठिकाणी परमेश्वराची जी कृपा दृष्टी आहे ती आपल्यावर सुद्धा पडते की कोण कोण धर्मवार्ता करत आहेत. प्रसंग डोमेग्रामचा उंच मठाचा आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण काय करत असतात, अन्य वार्ता करत असतात आणि स्वामी बाहेर उभं राहून, उंच मठाच्या बाहेर उभं राहून आतमध्ये चाऊल घेतात की कोण काय काय विषय चालू आहे बरं आतमध्ये. थोड्या वेळ स्वामी थांबतात सुद्धा तिथे. का थांबतात? की कोणीतरी धर्मवार्तेची सुरुवात करेल. जसं आता आम्ही निरूपणामध्ये सांगतो अन्य वार्ता करू नका बरं का, आणि ती अन्य वार्ता चालूच असते, खास करून सर्वांचीच, नुसती महिलांची आता बोलता येत नाही मला पण चालू असते, अन्य वार्ता चालू असते. असं वाटतं की मी बघतो की कोणीतरी शांत बसेल, कुणीतरी धर्मवार्ता करेल, कुणीतरी गाठी घेईल हातामध्ये. त्याच्यामध्ये एखाद दोन अशा असतात जे गाठी घेऊन ते स्मरण करत असतात, ते बोलत नाही, अन्य वार्ता करत नाही, असे पण लोक असतात. परंतु आता आपल्याला कोण बघतंय? तुम्ही म्हटले की बाबा येईपर्यंत बोलून घ्या, बाबा आले की लगेच सगळे चिडीचूप, अन्य वार्ता करायची नाही. परंतु ही अन्य वार्ता करू नये हे कोणी सांगितलं? मी थोडी सांगितलेलं आहे, हे बाईसांच्या बाबांनी सांगितलेलं आहे, चक्रधर स्वामींनी. आता मी जर का इथे नाहीये तर मला तुम्ही दिसत नाहीये, तुम्ही अन्य वार्ताच करता की धर्मवार्ता. पण तुम्ही कुठेही अन्य वार्ता करत असाल तरी कोणाला दिसाल तुम्ही? मला दिसणार नाही, पण देवाला मात्र तुम्ही कुठेही, तुम्ही असं चेहरा लपवून जरी अन्य वार्ता केली तरी देवाला माहिती आहे कोण अन्य वार्ता करताय. म्हणजे देवापासून आपण सुटत नाही आणि देवाच्या नजरेमध्ये आपण पडलो नाही पाहिजे. सतत अन्य वार्ता सुरुवात झाली की लगेच आठवलं पाहिजे की देवाने काय सांगितलंय, अन्य वार्ता करायला नाही सांगितलेलं आहे. जर का आपण अन्य वार्ता केली तर देव उदास होतात, नाराज होतात. लीळेंचं चिंतन, लीळेंचं वाचन का करावं? त्याचं कारणच ते आहे की डोमेग्रामची ही लीळा आठवायची की स्वामी बाहेरून बघतात, चाहूल घेतात की कोणीतरी धर्मवार्ता सुरू करेल, पण कोणीही धर्मवार्ता करत नाहीत. असं वाटतं की आता भेटले तर 5 मिनिटं सगळेजण अन्य वार्ता करतील, पण 5 मिनिटांनी धर्मवार्ता सुरू होईल. परंतु तसंही होत नाही, अन्य वार्ता सुरू आहे. स्वामी थोडा वेळ तिथे थांबतात आणि मग तिथून बाहेर पडतात. म्हणजे उंच मठाची जी काही पडवी आहे त्या पडवीवरून स्वामी खाली उतरतात, राजमठामध्ये येऊन बसतात आणि बाईसांना म्हणतात, सगळे जे काही आतमध्ये बसलेले आहेत उंच मठात ते सर्वच्या सर्व अन्य वार्ता करत होते. स्वामी थोडे उदास पण आहेत. बाईसांनी नंतर मग भटोबासांना सांगितलं. भटोबा म्हणतात की आज स्वामी आलेच नाही उंच मठात. बाईसा म्हणतात स्वामी आले होते, परंतु तुमची अन्य वार्ता ऐकून परत स्वामी राजमठामध्ये येऊन बसले. आता हे लक्षात आलं का आपल्याला की अन्य वार्ता केल्याने परमेश्वर नाराज होतात. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. आता हे वचन तुमचं पाठांतर आहे का? अन्य वार्तेच्या संदर्भातलं कुठलं वचन आहे ते? अन्य वार्ते वसीवरी निद्रा सांग. किती चांगलं पर्याय दिला देवाने. अन्य वार्ता करू नका. मग आपल्या अन्य वार्ता एक आपल्या आवडीची आहे, दुसरं आपल्या आवडीचं काय आहे? झोपणे. दोन्ही गोष्टी आपल्या आवडीच्या आहेत की नाही? देवानी पहिला पर्याय दिला की अन्य वार्ता करू नका. अन्य वार्ता करण्यापेक्षा झोपा, तुम्ही आराम करा, झोप काढा एक चांगली. दुसरा पर्याय पण चांगलाच आहे की नाही? परंतु झोपेपेक्षा पण अन्य वार्ता जास्त प्रिय, असं माझं संशोधन आहे बरं का. एखादा धर्मवार्ता चालू असताना जर का डोळे लागत असतील, पूर्ण झोपतात बरं का काही काही लोक धर्मवार्ता सुरू असताना. असं होतं
परंतु जर का त्या क्षणाला अन्य वार्ता सुरू झाली की लगेच झोप उडून जाते. माझ्या लक्षात आलं की धर्म म्हणजे निद्रेपेक्षा पण अन्य वार्ता जास्त प्रिय आहे लोकांना, त्याच्या सहभाग घेणे. कितीही वेळ लोक एखाद्या विषयावर बोलू शकतात अन्य वार्तेच्या संदर्भात, आणि धर्मवार्तेच्या संदर्भात बघितलं तर लगेच आळस येतो, कंटाळा येतो. म्हणजे हे काय आहे की देवाचं एक वचन सुद्धा आपण पाळू शकत नाही. आता त्या वचनामध्ये देवानी विधी तर सांगितलेला नाहीये, स्वामीने झोप काढायला सांगितली, तरी सुद्धा तेही वचन आपल्याकडनं पालन करता येत नाही. अशा वेळेला जर का तुम्ही म्हटले की नाही नाही अन्य वार्तेत सहभाग घ्यायचा नाही, आपण आपलं त्याच्यातनं बाजूला होऊन आपण झोपूया, परंतु तुम्ही रिकामे झोपणार आहात का? तुम्ही जर का देवाच्या वचनाचं आठवण तुम्हाला होते आहे तर तुम्ही झोपताना नाम स्मरण करत करतच, देवाला आठवत आठवतच, देवाच्या वचनाची आठवण करत करतच तुम्ही झोपणार, आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही अन्य वार्तेमध्ये. म्हणजे हे काय झालं की परमेश्वर या गोष्टीमुळे नाराज होतात. ही पहिली गोष्ट आपल्याला ठसली पाहिजे. आपला विषय होता की तुम्हाला हे वचन माहिती नाही अशातला काही भाग नाहीये. आपल्याला सगळे वचन माहिती आहे. पोरजीव आपले ओखटे गोमटे जाणे पर जाणो नीची करी, सगळं माहिती आहे आपल्याला, परंतु तरीही आवर्जून आपण काय करतो? चूकच करतो. आणि सांगितलं तुम्हाला ऍसिडिटी येते, तेलकट खाऊ नका. हो झाले, पण आता खाऊन घ्या. म्हणजे ते गरम गरम येत आहे, ते तेलकट का असेना, कसं का असेना, त्रासदायक का असेना, खाऊन घ्या. माहिती आहे सगळं याच्याने त्रास होणार, तरी ते खाऊनच घ्या. मग त्रास झाल्यानंतर मग देवाला दोष द्यायचा. तसं आहे की जीवाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की देव नाराज होतात, अन्य वार्ता करू नये, धर्मवार्ताच केली पाहिजे, तरी सुद्धा आपण आवर्जून अन्य वार्ताच करत असतो. अशाने काय होतं, त्या लीळेमध्ये काय घडलं की देव आमचे स्वामी उदास झाले, नाराज झाले, राजमठात येऊन बसले. नंतर भट्टोबास यांना जेव्हा कळालं की स्वामी नाराज झाले आपल्यावर अन्य वार्ता केल्यामुळे, मग भट्टोबासादी सगळे येतात राजमठामध्ये. स्वामी बसलेलेच आहेत. आता स्वामींकडे बघण्याची कोणाची हिंमत नाही, कारण की त्यावेळेला स्वामींचं श्रीमुख जे आहे ते कसं असेल आता ते भक्तजनच जाणो. मार्गामध्ये असताना आता जर का आम्हाला सुट्टी काढायची आहे, कुठे गावाला जायचंय वगैरे, आणि संवत्सरला मग बाबांकडे सुट्टी मागायला जायचं, तर बाबांचा चेहरा आम्ही बघायचो पहिले की बाबांचा चेहरा कसा आहे. पडवीत जायचं नाही, लगेच थोडं बाजूला थांबायचं, आणि बाबांच्या चेहऱ्यावर हास्य वगैरे असेल तर समजायचं बाबा प्रसन्न आहेत, लगेच जायचं, बाबा गावाला जायचं. आणि जर का बाबा चिडलेले असतील तर अजिबात जायचं नाही, थोड्या वेळाने जायचं, म्हणजे बाबा प्रसन्न असले पाहिजेत. आता हे प्रसन्न आहेत की बाबा रागात आहेत हे कशावरून कळेल बरं? बाबा पण रागवायचे तर उगच नाही बरं का, त्यांना राग आला म्हणून रागवायचं असं नाही. बाबा मार्गाच्या सेवेअर्थी जर का काही उणीव राहिली, त्या वेळेच्या वेळी जर का ती सेवा नाही झाली, तर त्या सेवेच्या निमित्ताने जर का तुमच्याकडे ती सेवा आहे तर तुमच्या सेवेवर पूर्ण मार्ग डिपेंड आहे. आता तुम्ही ती क्रिया सेवा केली, बसण्याची व्यवस्था केली, तर मार्ग येऊन त्या ठिकाणी बसणार. तिथे झाडलेलं पाहिजे, स्वच्छता केलेली पाहिजे. ती जर का नसेल केली तरच बाबा रागवायचे म्हणजे तेवढ्या पुरतच तेवढं. पण तेवढ्या याच्यामध्ये पण आम्हाला कधी बाबांना भेटायचंय, कधी बाबांकडे दृष्टीला दृष्टी तर करण्याची तर हिंमत नव्हतीच. म्हणजे त्याच्यावरून तो प्रसंग आठवतो की स्वामी जेव्हा उदास झालेले आहेत त्यावेळी भक्तजनांची परिस्थिती काय असेल, स्वामींकडे काय बोलायचं, माफी मागण्याची पण हिंमत नाही. तिथे जाऊन सगळेजण बसतात, खाली माना सगळ्यांच्या आहेत, कोणीच काही बोलायला तयार नाही. स्वामीच म्हणतात, काही का धर्मवार्ता करीत होते ती, उलट बोलतात स्वामी, छान धर्मवार्ता चालू होती तुमची, कोणीच काही बोलत नाही. मग त्यावर स्वामी शिक्षा पण करतात की धर्मवार्ता केल्याने काय होतं त्याचा लाभ सांगतात, अन्य वार्ता केल्याने काय नुकसान होतं ते सांगतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट तर कळाली, देवाला प्रसन्न कसं करायचं. देवाची भेट अशी तशी होणार नाही. तुम्ही म्हटले आम्ही एक पायावर उभं राहून स्मरण करू, आम्ही देवासाठी साखर सोडू, भात सोडू, हे सोडू, ते सोडू, मग देवाचं दर्शन होईल, किंवा एखाद्या दगडावर डोकं आपटू आम्ही तर त्याच्याने आम्हाला देव होईल, अशाने देव होत नाही.
आमचे स्वामी भटोबासांना म्हणतात, येणे खडकीसी कपाळ घ्या पा जरी होय. या दगडावर तुम्ही डोकं जरी आपटलं तरी देव होणार नाही. तो जेणे परी व्हावा तेनेची परी होईल. त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. म्हणजे धर्मवार्तेच्या आधारानेच तुम्हाला पुढे जावं लागेल. धर्मवार्तेचा एक लाभ काय असतो की तुमचं अज्ञान तर फिटतंच, पण तुमचा ज्ञान स्तर प्रत्येक धर्मवार्तेमध्ये वाढत वाढत जातो. तुम्ही एरवी किती देवधर्म केला, पण तुम्ही जर का धर्मवार्ता केली नाही किंवा श्रवण केली नाही, की बोलले नाहीत किंवा सहभागी नाही झाले, तर तुमचं ज्ञानस्तर वाढू शकत नाही. म्हणून धर्मवार्तेची निर्मिती आपण केली पाहिजे. धर्मवार्तेच्या निर्माण होण्याला आपण निमित्त झालो पाहिजे. आणि सोबतच धर्मवार्तेमध्ये आपण सहभागी घेतला पाहिजे. जेणेकरून काय होतं की परमेश्वराची कृपा दृष्टी आपल्यावर येत असते. किती सोपं आहे. परमेश्वराची कृपा दृष्टी जर का आपल्यावर आणायची असेल तर खूप काही खर्च करायची गरज नसते, काहीच धावपळ करायची गरज नाही, फुलार आणायची गरज नाही, विडावसर आणायची गरज नाही, काहीच नाही करायचं. तुम्ही घरात बसलेले आहात, अजून विजनस्थळी जाऊन बसलेले आहात, आश्रमात बसलेले आहेत, स्थानावर बसलेले आहात, त्या ठिकाणी नामस्मरणाची सुरुवात करायची. सोबतच देवाची लीळा जी आहे ती लीळा आठवायची आहे. नाम एकदा तुम्ही आठवायला लागले, एखाद्या व्यक्तीचं नाव तुमच्या मुखामध्ये आलं की सोबतच काय होतं, त्याने केलेले जे जे काही बोलणं असेल, क्रिया असेल, ते तुमच्या समोर येतात. एखाद्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलेले आहेत कधीतरी, त्यांचं नाव जर का आता तुमच्या कानावर आलं परत किंवा आठवलं, तेवढेच तुम्हाला आठवतं आम्ही आश्रमात गेलेलो, बाबांनी पोथी त्यावेळी सुरू होती, आम्ही पोथी ऐकली, बाबांनी त्याच्यात हे सांगितलं. म्हणजे एकदा बाबांचं नाव आठवलं की त्यांनी केलेल्या क्रिया, बोलणं, धर्मवार्ता सगळं आठवतं. तसं एकदा जर का तुम्ही देवाच्या नावाचं स्मरण सुरू केलं की आपोआपच देवाच्या लीळा तुम्हाला आठवायला लागतात. आठवायला लागल्या की तिथेच परमेश्वराची कृपा दृष्टी तुमच्यावर लगेच तुमच्यावर पडणार. कारण की त्या वेळेला काय झालेलं आहे की तुम्ही देवाला आठवलं. जसं आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्या नावाचं कोणी उच्चारण जर का केलं तर आपण काय करतो, लगेच मागे बघतो की कोणी आवाज दिला मला, लगेच त्या दिशेने आपण बघतो, आवाजाच्या दिशेने. तसं तुम्ही ज्या ठिकाणी विधिविधान करता, परमेश्वर विहित कार्य सुरू करता, त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा दृष्टी लगेच त्या ठिकाणी तुमच्यावर उपस्थित होत असते, प्रगट होत असते. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये पावित्र्य येतं. ते स्मरणामध्ये जेवढं तुम्ही खोल जाल तेवढं परमेश्वराच्या संबंधित आनंद तुम्हाला प्राप्त व्हायला लागेल, समाधान प्राप्त व्हायला लागेल. म्हणून नामस्मरण करत असताना नामस्मरणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तो आनंद घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर जो आनंद येईल, ते आनंद घेण्याची एकदा सवय लागली की तुमचं स्मरण कधीच बंद होणार नाही. जर स्मरण बंद राहिलं तुम्ही बेचैन होऊन जाल एकदम, आज स्मरणच झालं नाही. म्हणून स्मरणाचा आनंद घेण्याची सवय ठेवा. जसं व्यसनाधीन जे लोक असतात ना, त्यांनी जर का त्या वेळेला ते व्यसन नाही केलं तर ते बेचैन होऊन जातात. म्हणजे त्या व्यसनाचा ते आनंद घेतात. आपल्याला पण काय करायचंय, स्मरणाचंच व्यसन लावून घ्यायचंय. स्वामी म्हणतात, येत कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन, येत जीव उद्धरी येते, ह्याची व्यसन आहे. आता ते वचन आपण आपल्यावर लावून घ्यायचं की कुणाला कसलं व्यसन असेल, कुणाला कसलं व्यसन लोक लावून घेतात ना, कोणाला कुठला छंद, आपल्याला कुठला छंद लावून घ्यायचा, आपल्या जीवाचा स्वतःचा उद्धार करण्याचंच व्यसन आपण आपल्याला लावून घ्यायचं की जेणेकरून आपण ऊर्ध्व होऊ, देवाची कृपादृष्टी आपल्यावर येईल, योग्यता आपली वाढेल, अधिकार वाढेल, कणव जीवा परमेश्वराची आपल्यावर होईल. अशाच प्रकारच्या क्रिया आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करायच्या आहेत. आणि त्यासाठी ईश्वर विहितच क्रियेमध्ये सहभाग घ्या. ईश्वर अविहित क्रियेमध्ये सहभाग घेऊन तुमची योग्यता वाढत नाही. डॉक्टरांनी जे पथ्य सांगितले तेच पदार्थ तुम्ही खाता की नाही, त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही पदार्थ खाल्ले तर ते लागू होतील का आपल्याला? त्याच्यामुळे उलट अपाय होऊ शकतो. उपाय होण्यासाठी जे सांगितलं तेच आपल्याला करावं लागेल. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही केलं तर त्याच्याने योग्यता वाढत नाही. पण ईश्वराने सांगितलं एक जरी वचन तुम्ही पालन केलं किंवा अर्धवचन जरी पालन केलं, अर्धवचन म्हणजे अन्य वार्तेपसी वरी निद्रा सांग, हे वचन आहे.
निद्रा कीजे बरी अन्य वार्ता ना कीजे. तर ह्यातलं तुम्ही नुसतं अन्य वार्ता जरी बंद केली आणि निद्रा तर घेतली नाही, झोपले तर नाही, पण अन्य वार्ता मात्र बंद केली, म्हणजे किती वचन पाळलं तुम्ही? अर्धच वचन पाळलं. तर त्या अर्ध्या वचनाचं सुद्धा गोमटा आहे. किंवा विधी करावं, अविधी करू नये असं देवाने सांगितलेलं आहे. त्यापैकी तुम्ही नुसता अविधी जरी बंद केला तरी सुद्धा तुमची योग्यता होते, आणि विधी केल्यानंतर अजून योग्यता होईल. म्हणजे निम्म वचन जरी पाळलं तुम्ही तरी सुद्धा योग्यता आहे, किंवा अयोग्यता होणं जे आहे ते बंद होऊन जाईल. आणि विधी जर का केला तर त्याच्यासोबत काय होईल? विधी सुद्धा केल्यानंतर अजून आपला विधी वाढेल आणि योग्यता पण वाढेल. आणि म्हणून आपला एक उद्दिष्ट असलं पाहिजे की आपली भेट जी आहे सगळ्यांची, आपण जिथे कुठे सगळेजण एकत्र भेटणार त्या ठिकाणी धर्मवार्ता ही झालीच पाहिजे. सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आता आपण एकत्र आलो का, पहिले 15 मिनिटं आता नामस्मरण करूया, म्हणजे परमेश्वराला आठवूया. त्यानंतर एखाद्या लीळेवर चिंतन करूया, म्हणजे धर्मवार्ता करूया. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परमेश्वराची जी कृपादृष्टी त्या ठिकाणी प्राप्त होते, म्हणजेच हे भेटल्याचा पाडच आहे. म्हणजे परमेश्वर भेटी सारखं आहे. ते प्रत्यक्ष परमेश्वराची भेटी वेगळीच आहे. आता हे भेटल्याचा पाड आहे सांगितलं. आता ही सराव, म्हणजे हा जो सराव आहे तुमचा, जर का इथे तुम्ही शेवटपर्यंत जर का ठेवला, स्वामींनी सांगितलं देवता स्मरणे, म्हणजे परमेश्वराच्या नामाचं स्मरण सांगितलेलं आहे. कुठपर्यंत करायचं आहे? ते मरेपर्यंत करायचं आहे का फक्त आता मार्गशीर्ष पर्यंत? आता झालं परत मार्गशीर्ष. मी नेमकं मार्गशीर्षालाच येतो का इकडे? म्हणजे तो कालावधी किती सांगितलेला आहे? शेवटपर्यंत. नामस्मरण म्हणजे काय आहे? धर्मवार्ताच आहे ती. तुम्ही मनातल्या मनात एखादी लीळे चिंतन करताय तर ती सुद्धा धर्मवार्ताच आहे. तुम्ही मनातल्या मनामध्ये जर का अन्य विचार चालू आहेत, बोलत नाही तुम्ही म्हणा बाबा मी कुठे आम्ही तर गप्पच होतो, पण मनातल्या मनात तुमचे वेगवेगळे विचार चालू आहेत, ही सुद्धा काय आहे? अन्य वार्ताच आहे. आणि मनातल्या मनात लीळेचं चिंतन सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे, ही धर्मवार्ताच आहे. मग ही अशी धर्मवार्ता आपण जर का केली तर त्याच्याने परमेश्वर प्रसन्न होतात. आता प्रसंग दुसरा आहे. दुसऱ्या दिवशी परत स्वामी उंच मठाकडे जातात आणि त्या ठिकाणी धर्मवार्ता सुरू असते. स्वामी आता बाहेर नाही थांबत, फक्त बाहेरून कानोसा घेतात, काय सुरू आहे आतमध्ये? तर धर्मवार्ता सुरू आहे. मग स्वामी आतमध्ये जातात. म्हणजे आमच्या हृदयामध्ये स्वामी कधी येतील? स्वामी हृदयात येतील, मग नामस्मरण सुरू नाही होणार. नामस्मरण सुरू करा आणि मग परमेश्वर आतमध्ये हृदयामध्ये येतील. नाहीतर स्वामी रोज येतात आणि बघतात की यांच्या हृदयामध्ये काय सुरू आहे? अन्य वार्ता सुरू आहे. मग स्वामी काय हृदयामध्ये येत नाही. ज्या ठिकाणी अन्य वार्ता सुरू आहे त्या हृदयामध्ये परमेश्वर कधीच येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला धर्मवार्ता म्हणजे स्मरण करावं लागेल. स्मरण केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये एक आसन तयार होतं आणि मगच परमेश्वर त्या आसनावर विराजित होण्यासाठी आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतात. आता लगेच तुम्ही गाठी घेतली लगेच देव हृदयात येतात असं नाही बरं का. त्याच्यासाठी एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो. तसं ते शुद्ध अंतःकरण करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. त्यानंतर जसं आता नवीन घर आहे, नवीन घर एकदा धुतलं त्याच्यानंतर परत पुसलं तरी तसं चालत नाही बरं. परत धूळ असतेच. नवीन घर कमीत कमी 2दा-3दा धुवावं लागतं, 2-3दा पुसावं लागतं. त्याच्यानंतर त्यातली जी धूळ आहे ती हळूहळू कमी होते. तसंच आहे की आपल्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी एक विशिष्ट वेळ स्मरण करावं लागेल तुम्हाला. आणि मग हळूहळू हळू कुठेतरी ती जागा तयार होईल, अंतःकरण शुद्ध होईल आणि मग परमेश्वर आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतील. मग अशा पद्धतीने आमचे स्वामी राजमठातनं उंच मठामध्ये येतात. धर्मवार्ता सुरू असते. आता धर्मवार्ता जरी आपण करत असलो तरी प्रत्येक धर्मवार्ता आपल्याला समजेलच असं नसतं बरं का. तुम्ही म्हटले की आम्ही दिवसभरात 2 पोथे ऐकतो, 3 पोथे ऐकतो, पण ते पोथ्या तुम्हाला समजतात का? की फक्त आपण सुरू करून देतो ते रेकॉर्डिंग? आम्ही म्हटलं की आम्ही रोज लीळा वाचतो, पण ती लीळा वाचलेली समजते का आपल्याला? समजत नाही, पण आपण वाचतोय. वाचणं हे काही वाईट नाही, वाचलंच पाहिजे.
आज वाचाल वाचाल समजणार नाही, उद्या समजेल, परवा समजेल, असंही होईल. परंतु सोबतच वचन सुद्धा आपण वाचत असतो, वचनांचं सुद्धा पारायण आपण करत असतो आणि ते आपल्याला वचन काहीच समजत नाहीत. कधी कधी काही वचनांचे अर्थ समजत नाही, परंतु आपण ते वाचत असतो. ते वाचण्याचाही सराव आपला असला पाहिजे. म्हणजे ते वाचून वाचून वचन आपल्या मुखामध्ये येत राहतात, सतत आठवत राहतात. हे सुद्धा चांगलंच आहे. त्याचा अर्थ जर का आपल्याला माहिती पडला तर अजून त्यामुळे परमेश्वर आपल्याला अजून जास्त कळतो. अशा पद्धतीने आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा अर्थपूर्ण प्रवेश झाला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये परमेश्वराचं महत्व जाणून, जसं आमचे स्वामी जसं राजमठातनं उंच मठात आले, धर्मवार्ता सुरू आहे, मग स्वामी त्यांना विचारतात की विषय समजला का तुम्हाला निरूपणाचा? कारण की कालच्या निरूपणावर किंवा सकाळच्या निरूपणावर विषय सुरू आहे. चिंतन होणं गरजेचं आहे. तुम्ही जे श्रवण करता, आता काय चाललंय माहितीये का? सध्या फक्त श्रवण चालू आहे, आपलं चिंतन सुरू नाहीये. हे गुरंढोरं काय करतात, गवत काय करतात, आधी खाऊन घेतात आणि त्याचं रवंथ करतात. ते त्यांना तुष्टी पुष्टी वगैरे सगळं काय होतं, म्हणजे फक्त धातू तयार होतात त्यांच्या याच्यामध्ये. तसं आहे की ते रवंथ करणं म्हणजे काय आहे, चिंतन करणं. म्हणजे तुम्ही जे श्रवण केलेलं आहे ते एकांतात बसून तुम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे की आज आपण काय ऐकलं, त्याच्यात काय समजलं, काय नाही समजलं. ह्याचं चिंतन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत त्या ऐकण्याला काही अर्थ राहत नाही. फक्त ऐकलं, जसं आपण जेवतो की नाही, ते जेवण्याला काय असलं पाहिजे, चावणं असलं पाहिजे, चावलं गेलं पाहिजे ते जेवण. ते जेवण नुसतं गेलं तर काय होईल, ते फायदेशीर ठरत नाही, ते अपायकारक ठरू शकतं. तसं जे ज्ञान आपण घेतो त्याचं चिंतन आपलं पुन्हा पुन्हा झालं पाहिजे, त्याच्याविषयी एखाद्याशी चर्चा झाली पाहिजे. असं करून ते ज्ञान आपल्याला आपल्या अंतःकरणात वसवायचं आहे. मग स्वामी म्हणतात की तुम्हाला विषय समजला का? हो समजला. म्हणा बरं. आता त्यांना ते काही सांगता येईना बरोबर. स्वामी म्हणतात तुम्हाला वाटतं समजलं, परंतु तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही. मग स्वामी परत समजून सांगतात, आता म्हणा बरं. मग ते जसंच्या तसं म्हणून दाखवतात. म्हणजे आता तुम्हाला म्हटलं हे वचन पाठ आहे का तुमचं? हो पाठ आहे. तुम्ही म्हणून दाखवलं. त्याचा अर्थ पाठ आहे का? हो अर्थ पण पाठ आहे. मग ते वचन तुम्ही आचरण करता का? नाही करत. आपल्याला वचन पाठ आहेत, वचनाचे अर्थ पण पाठ आहेत, पण वचनाचं अनुपालन आपल्याकडनं होऊन नाही राहिलं. वचन पालन आपण करतच नाहीये, म्हणजे तो भाग अधुराच राहिला. स्वामी म्हणतात की तुम्हाला सांगता येत नव्हता, आता तुम्हाला सांगता येतंय, परंतु तुम्हाला समजून नाही राहिलं. एखादं वाक्य असेल तर आपण पाठ करतो, परंतु त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही. तसंच आहे. मग स्वामी परत निरूपण करतात. आता म्हणतात पा म्हणा, आता म्हणा बरं. मग ते म्हणतात, मग स्वामी म्हणतात की आता तुम्हाला ते विषय सांगता पण येतोय, बोलता पण येतो आहे आणि तो विषय आता समजलेला सुद्धा आहे तुम्हाला. विषय पाठ होणं म्हणजे विषय समजणं नाही. विषय समजून घेण्याची एक प्रक्रिया वेगळी असते. जर का तो विषय तुम्हाला एकदा समजला की मग त्याचं आचरण करा असं तुम्हाला वेगळं वाक्य सांगावं लागणार नाही. एकदा वचन तुमच्या लक्षात आलं की वचन मला काय करायला सांगतंय. प्रत्येक वचन तुम्हाला काहीतरी सांगत असतं की हे असं करा, असं करा, असं करा. आपल्याला ते वचन वाचताना असं लक्षात घेतलं पाहिजे की हे वचन देवानी मला सांगितलेलं आहे, हे वचन मला आचरण करायचं आहे. असं आपण ते वचन वाचताना ती एक मानसिक आपली जी काही परिस्थिती आहे ती अशा पद्धतीने आपण बदलून घ्यायची आणि प्रत्येक वचन हे माझ्यासाठी आहे. आता जेव्हा मी निरूपण करतो त्यावेळी माझं निरूपण असं असायचं पहिले की मी लोकांना सांगतो आहे, असं निरूपण असायचं माझं पहिले. नंतर नंतर मला कळायला लागलं की आपल्याला लोकांना सांगायचं नाही, आपल्यालाच सांगायचं आहे. आजचं जे प्रवचन असेल हे काय तुमचं ज्ञान वाढावं म्हणून मी निरूपण नाही करत. हे मला त्या ज्ञानाची पुन्हा पुन्हा जाणीव स्वतःनीच करून द्यावी यासाठी हे निरूपण आहे की मी स्वतःला ती जाणीव करून देतो की मी जे लोकांना सांगतोय ते लोकांसाठी नाही, ते माझ्यासाठीच आहे. हे आचरण मी स्वतः केलं पाहिजे किंवा हे आचरण मी करत असेल तर ते कमी झालं नाही पाहिजे, बंद झालं नाही पाहिजे. म्हणून मी माझे निरूपणाचं
मध्ये जे जे काही मुद्दे मांडतो ते मी स्वतःला आठवण करून देत असतो सतत, की हे वचन माझ्यासाठी आहे, हे लोकांसाठी नाही आहे. जेव्हा मी म्हणेल हे वचन साधूंसाठी आहे म्हणजे माझ्यासाठी नाही आहे, हे वचन वाचनिकांसाठी आहे म्हणजे माझ्यासाठी नाही आहे, असा त्याचा अर्थ आपण करून घेतो. परंतु प्रत्येक वचन ह्याच्या त्याच्यासाठी आहे असं म्हणता कामा नये. हे प्रत्येक वचन देवाचं हे माझ्यासाठीच आहे अशा भावनेने त्या वचनाचं जर का तुम्ही वाचन केलं, त्याचा अर्थ जाणून घेतला, तर सरळ ते वचन तुमच्या अंतःकरणामध्ये येईल. आणि अंतःकरणात एकदा वचन आलं की लगेच त्याची प्रक्रिया सुरू होते. जसं तुमच्या मुखामध्ये जर का तिखट पदार्थ गेला तर काय होतं, लगेच तिखटाची प्रक्रिया जी आहे तुम्हाला लगेच तिखट लागायला लागतं, त्रास व्हायला लागतो. मग जर का तुम्ही गोड खाल्लं तर काय होतं, गोड लागण्यासाठी परत काही तुम्हाला करावं लागतं का वेगळं? फक्त गोड पदार्थ जिभेवर तुम्ही ठेवला की लगेच तो गोडवा त्याचा जो आहे तो आपल्या मुखामध्ये पसरायला लागतो आणि आपल्याला सगळं गोड लागतं सगळं. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला फक्त तो गोड पदार्थ ग्रहण करायचा आहे, बाकी गोड लागण्याची प्रक्रिया ती आपोआप सुरू होते. तसं वचन एकदा अंतःकरणामध्ये तुम्ही श्रवण केलं, अंतःकरणामध्ये हृदयगाम्य त्या वचनाला केलं की आपोआप त्या वचनाची प्रक्रिया जी आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये सुरू व्हायला लागते. फक्त वचन आपल्याला आठवले पाहिजे. म्हणजे मी ते एक उदाहरण नेहमी देतो. आपण कोणाशी भांडायला गेलो, तुम्ही जाता ना भांडायला कधी, मग तेव्हा तुम्हाला कुठलं वचन आठवतं? भांडते दोघे अन्याय, आपण तर तिसरे आहोत, ते दोघे अन्याय आहेत, आपण भांडलं तर काय नाही, आपण तिसरे आहोत, असं आहे का काही? आपण जेव्हा केव्हा भांडायला जाऊ, भांडण लावायला जाऊ, जात नाही आपण भांडण लावायला, पण आपल्या बोलण्यामुळे भांडणं लागतात बरं का. सहज आपण काहीतरी बोलतो आपण आणि नंतर त्याची भांडणं होतात, ह्याची कल्पना सुद्धा आपल्याला नसते की आपल्या एका वाक्यामुळे त्यांच्यात भांडणं लागलेली आहेत, हे आपल्या कधी कधी लक्षात नसतं. आणि आपण म्हणतो आम्ही तर काही असं बोललो नाही, आम्ही तर फक्त असंच बोललो होतो. परंतु त्यामुळे काहीतरी चुकीची घटना घडत असते आणि समोरच्यामध्ये गैरसमज निर्माण होत असतो आणि त्यांचे वाद होतात. म्हणजे आपलं बोलणं पण असं असलं पाहिजे की आपलं बोलणं भांडणयुक्त नसलं पाहिजे, आपल्या बोलण्यामुळे कोणात भांडणं लागली नाही पाहिजेत, कोणाचं मन दुखवलं गेलं नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची वाईट क्रिया आपल्या बोलण्यामुळे होता कामा नये. असं त्या ब्राह्मणाने खोटं बोललं आणि कोणी देह सोडलं? महादोवा भक्तांनी. स्वामी म्हणतात, हा भट्टो, असं सत्यही झालं असेल तर पटकन बोलायचं नाही, मा येसने असत्य, त्यांचं देह जाईल, एखाद्याचा देह जाऊ शकतो, जीव जाऊ शकतो, अशा पद्धतीचं बोलणं नको. मग एखादा जर जीव जळेल, दुखावेल, वर्मस्पर्श होईल, अशा प्रकारचंही बोलणं आपलं असता कामा नये. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही अशी वाईट क्रिया करायला तिथे जाल, मग आता भांडण करू नये, पण भांडण बघायला काय हरकत आहे? हा ना, भांडण बघण्याला काय हरकत आहे? जाऊ शकतो ना आपण जात नाही का भांडण बघायला? कुठे भांडण होत असेल तर आपण आपल्या घराच्या खिडकीतनं, दरवाजातनं, अंगणात येऊन, नसेल ऐकता येत तर अजून तिकडे समोर जाऊन, आणि परत आपली परिस्थिती काय असते की भांडणाचा विषय आपल्याला माहीत नसतो कशामुळे झाले, तर तिकडून कोणी येत असेल तर त्यांना आवर्जून विचारतो की ते भांडणं कशामुळे झाले काय. जसं काय आपण पत्रकारच आहोत, पेपरमध्ये बातमी द्यायची की काय उद्या. तर मग भांडण बघायला गेलं तर चालेल का? राजसे तामसे स्थानी न वचावे, स्वामींनी वचन सांगून ठेवलं. म्हणजे ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी होत असतील, तामस, राजस, हिंसक, त्या ठिकाणी पण आपण जायचं नाही, असं स्पष्ट देवाने सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ही क्रिया करायला जाल तेव्हा तुम्हाला लगेच वचन आठवेल की नाही, राजस तामस ठिकाणी देवाने जायला नाही सांगितलं. लगेच तुमचे पावलं, तुम्ही थोडं चुकाल, पण चुकीच्या वेळेला तुम्हाला जर का तुम्ही चुकताय आणि त्या वेळेला जर का हृदयात तुमच्या वचन असेल तर ते वचन लगेच समोर येणार. जसं ते असतं ना, तुम्हाला जर का फोन आला आणि तो नंबर जर का सेव्ह असेल तुमच्या मोबाईलमध्ये, तर काय नंबर येतो की नाव येतं? नाव येतं. आणि नंबर सेव्ह नसेल तर फक्त नंबरच येईल, नाव त्याच्यामध्ये येणार नाही. तसं वचन तुमच्याकडे जर का सेव्ह असेल तर काय होईल? लगेच वचन समोर येईल. जर का आता तुम्ही कुठली हिंसा करायला गेलात, मुंग्या आलेल्या आहेत
आता तुम्ही त्या मुंग्यांची हिंसा करायला चाललेले आहात तर काय होईल? लगेच वचन कुठलं आठवेल तुम्हाला? हिंसा करू नये या संदर्भातलं, सौयुगी हिंसा अधर्म, कलियुगी हिंसा अधर्म, तुमचेनी मुंगी रान न व्हावी वगैरे वगैरे, हे जे काही वचन आहेत लगेच पटापट समोर येतील. आत्ता जसं तुम्हाला आठवले ना तसे लगेच आठवतील. आत्ता आपल्याला आठवतात पण ती क्रिया करताना आपल्याला आठवत नसतं बरं का. आत्ता तुम्ही म्हणाल की नाही नाही आम्ही भांडणार नाही, पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण आवर्जून जातो भांड्याला, भांडून वगैरे होऊन जातं, मग देवाला प्रसव मोडू आपण नंतर, असं पण होतं बरं का. परंतु लक्षात घ्या, जेव्हा आपण राजस होऊन जातो त्यावेळी आपण काय चुका करतो लक्षात येत नाही. आपण तामस होतो त्यावेळी आपण काय क्रिया करतो लक्षात येत नाही. भांडणामध्ये जे जे सुचेल ते आपण पटापट, भांडणाची कुठली तयारी नसते काही नसते, पण भांडायला लागलो की पटापट वाक्य सुचतात, बोलून मोकळं होतो. त्यांनी एक वाक्य बोललं की आपण 10 वाक्य बोलतो आणि नंतर मग कधीतरी लक्षात आलं तर आलं. बरं, हिंसक झालो आपण तर काय होतं? आपण हिंसा पण करून मोकळे होऊन जातो, अशी पण क्रिया होते. एखाद्याला जाऊन आपण कानाखाली देतो, काय लाताबुक्क्याने हे करतो, रागच तेवढा असतो, रागामध्ये काही सुचत नाही. आपण चुका करतोय, दोष करतोय लक्षात येत नाही. परंतु त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्या अंतःकरणामध्ये सतत परमेश्वराचा वास, निरूपण, श्रवण, नामस्मरण हे सतत ठेवावं लागेल. एखादी चूक घडणार जरी असेल त्याला तुम्हाला काय करावं लागेल? नियंत्रणामध्ये ठेवावं लागेल की नाही. आता तुम्हाला काय वाटलं, मला राग येत नाही का? एखादं कोणी मंदिरात काही चुकीचं काय हे केलं तर मला राग येतोच, पण त्यावेळेला मी रागावून बोलू पण शकतो त्याला, त्या व्यक्तीला, आणि तो मला उलटून बोलणार पण नाहीये. बरोबर आहे, सगळं होऊ शकतं असं. परंतु मी नियंत्रण करतो की नाही नाही रागवायचं नाही त्यांच्यावर. चूक घडली का घडली? कारण की त्याला माहिती नाहीये. त्याला आपण ते सांगितलं पाहिजे की ही चूक झाली, असं नाही केलं, पुढच्या वेळेस असं नका करू. त्यांना ते समजून सांगायचं असतं. रागवून काय होतं? माझी मनस्थिती खराब होणार, त्याची पण मनस्थिती खराब होणार, आणि आपण आपली मनस्थिती कधी खराब करायची नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की परमेश्वर जर का आपल्या हृदयात असतील ते निघून जातील, किंवा येणार असतील तर येणारच नाही. मग आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवायचं, आपल्या रागावर, आपल्या चिडचिडेवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल आणि सगळं ते कंट्रोलमध्ये आणायचं. असं तुम्ही करत राहिलात ना की हळूहळू तुम्ही कधीही पटकन रागावणार नाही आणि हळूहळू नंतर रागच येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, काय हरकत नाही, आणि असं केलं का काही हरकत नाही, जाऊ द्या, त्यांचा दोष त्यांच्याकडे, आपल्याला काही नाही त्याचं. आपण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला लागतो आणि तो बदल अनुभवा. तुम्ही नुसतंच वचन पाठ नाही करायचे, वचनाचं अनुपालन सुरू करायचं. तुम्ही घरी जरी आहात, प्रपंचामध्ये जरी आहात, तरी तुमच्या घरी तुम्ही काही वचनांचं अनुपालन सुरू करा. स्वभावावर मात्रा द्या. म्हणजे खाण्यापिण्याचा स्वभाव असेल, क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, ह्याच्यावर नियंत्रण आणा. किंवा तुमचं राजस, तामस, सात्विक जो काही स्वभाव असेल, हिंसक स्वभाव असेल, त्याच्यावर नियंत्रण आणा. हळूहळू एक एक वचन आपल्याला घरी पाळता येतं का याचं तुम्ही काय करा? सराव करा. आणि तो करता करता मग प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही वचन पालन कराल, वचन पालनाचा उल्लेख कराल, वचन पालनाचा प्रयत्न कराल, तेव्हा तेव्हा परमेश्वराची कृपा दृष्टी तुमच्यावर येणार आणि अशामुळे परमेश्वर भेटीचा लाभ आपल्याला प्राप्त होत राहतो. आपण एकटे जरी असू, इतर भेटीच्या वचनात 2 आले, 3 आले, 4 आले, पण आपण एकटे जरी असू तरी आपल्या घरी, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला धर्मवार्ता घडवून आणता आली पाहिजे. आता मी निरूपण करतो तर माझं असं आहे की मी प्रवासात जरी असेल तरी मला सतत तेच चालू असतं की आता कुठला विषय घ्यायचा आहे, आता कुठली लीळा घ्यायची आहे, वचन कुठलं असणार आहे, मागच्या वेळेस हे वचन झालेलं आहे, स्मृतीस्थळातली कुठली स्मृती असणार आहे आता. म्हणजे हे सतत माझ्या मनामध्ये चालू राहतं. मला एखादे काहीतरी प्राणी दिसला किंवा काय दिसला तर संबंधित लीळा असेल तर ते लीळा आठवते. म्हणजे त्या गोष्टी सतत चालू राहतात अंतःकरणामध्ये. मी त्या गोष्टी थांबवू शकत नाही. एखाद्या वेळेस काही पदार्थ दिसला त्या पदार्था संदर्भातली लगेच लीळा आठवते. ते आपण थांबवू शकत नाही. जर का तुम्ही सतत या धर्मवार्तेमध्ये असाल
तर सतत तुम्हाला देव एके देव आठवतच राहणार आणि त्याच्यामुळे तुमच्याकडनं तुम्ही स्वतः कुठलाही दोष घडवून घेणार नाही. घडणार असेल तरी तुम्ही स्वतः नियंत्रणामध्ये तो आणाल आणि आपण असं हळूहळू निर्दोष होत जाणार. आणि अशाच अनुषंगाने जेव्हा आपणही भेटू त्यावेळी धर्मवार्ताच करावी होईल अशाच प्रकारचं लक्ष आपण ठेवलं पाहिजे. अन्य वार्ता करू नये. एखाद्याला भेटायला जायचं तर त्यांना ते सांगायचं की मी ही लीळा वाचलेली आहे, तर ते मी तुम्हाला आता सांगतो आहे किंवा सांगणार आहे, ती तुम्ही ऐका. त्यांना ती लीळा तुम्ही सांगा, त्याच्यामुळे तुमचं परत रिव्हिजन होतं. असं केल्यामुळे त्यांनाही वाटेल की आपण सुद्धा हे जर का लीळा पाठ करता तर आपण सुद्धा लीळा पाठ केली पाहिजे, म्हणजे तुम्ही त्यांच्या धर्माला निमित्त व्हा. अशामुळे काय होतं की परमेश्वर भेटल्यानंतर जी योग्यता वगैरे होत असते तशीच योग्यता आपल्या भेटीमुळे पण आपल्याला एकमेकांना प्राप्त करवून देता आली पाहिजे, एकमेकांना धर्म घडवून देता आला पाहिजे. कोणी जर का अन्य वार्ता करत असेल तर आपण त्यांच्या समोर डोळे बंद करून गाठी काढून स्मरण करायचं की जेणेकरून त्यांनाही कळेल की अन्य वार्ता करू नये. ह्यांनी गाठी काढली तर आपणही गाठी आता केली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा तुमच्यासारखंच आचरण करायला लागतील. तुम्ही जर का म्हटले की बाबा ह्या विषय बंद करा, आपण एखादी लीळा घेऊया, म्हणून तुम्ही लीळा सांगत असाल तर त्यांनाही वाटेल की अरे आपणही अन्य वार्ता केली नाही पाहिजे. अन्य वार्ता करणाऱ्या माणसाला जाणीव होत नसते की आपण अन्य वार्ता करतोय आणि आपण त्याचा सहभाग घेतो, आनंद घेतो त्याचा. म्हणून असे प्रसंग जेव्हा आपण उभे राहतात, जेव्हा तुम्ही एकत्र येता, धार्मिक स्तरातले सगळे लोक एकत्र येतात, त्यावेळी धर्मवार्ताच झाली पाहिजे. ती जर का केली तर परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होतात, परमेश्वराची कृपादृष्टी उपस्थित होते आणि त्या कृपादृष्टीचा आपल्याला वैयक्तिक लाभ होत असतो. आणि म्हणून एकमेका भेटल्या हे भेटल्याची पाड म्हणजे जो योग आहे, बरोबरी आहे, परमेश्वर भेटीची बरोबरी आपल्या भेटीमध्ये आपण ती घडवून आणायची आहे. नुसतंच भेटल्याने होणार नाही, तर त्याच्याच ठिकाणी तुम्हाला धार्मिक सर्व कार्य जे आहेत, क्रिया ज्या आहेत, श्रवण असेल, निरूपण असेल, या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला निर्माण करता आल्या पाहिजे. मग ती क्रिया जी आहे आपल्या लेखी लागते, उपयोगी लागते, असं या भेटीच्या वचनामध्ये आवर्जून देवाने सांगितलेलं आहे.